नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्याला मुळा, गाजर, मिरची याचं मिक्स लोणचं बनवायचं. याच्या आधी आपण मुळा, गाजर आणि फ्लावरचं मिक्स व्हेज लोणचं बनवलंय. त्यानंतर आवळा आणि मिरचीचं लोणचं बनवलंय. तोच मसाला आज आपल्याला ह्या लोणच्यासाठी सुद्धा वापरायचा आहे. मुळ्याचे फायदे खूप आहेत बघा. मुळा आपला असा खाल्ला जात नाहीये. मुळ्यापासून सर्दी, खोकला, हृदय, परत जळजळ करत नाही, रक्तवाहिन्या सुरळीत चालतात. हे खूप फायदे आहेत मुळ्यापासून. मुळा थंडीमध्ये खूप चांगला आहे. आता आपल्याला मुळा, गाजर आणि मिरची याचं लोणचं बनवायचंय. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. गाजर मी 350 ग्रॅम घेतलेलं आहे. मुळा 350 ग्रॅम आहे. 50 ग्रॅम मिरची आहे. 200 ग्रॅम तेल आहे. 30 ग्रॅम लोणच्याचे मसाले आहे दोन्ही पण. 30 ग्रॅम लसूण आहे. 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर आहे. 2.5 चमचे आमचूर पावडर आहे आणि 25 ग्रॅम मीठ आहे. आता आपण तेल टाकूया. तेल गरम होतंय जरा. आता आपण लसूण टाकूया. हिरवी मिरची, गाजर, मुळा, हा मसाला मी स्पेशल लोणच्यासाठीच बनवलेला आहे. हा 30 ग्रॅम आहे आणि हा पण लोणच्यासाठीच बनवलेला आहे. याच्यात जिरी, मोहरी, धने आणि मेथी दाणा हे मिक्स केलेलं आहे. हा पण लोणच्यासाठीच मसाला आहे. काश्मीरी मिरची पावडर, आमचूर पावडर आणि मीठ हे सगळं साहित्य आपलं आता टाकून झालेलं आहे. गॅस आता बंद करूया. आपल्याला जास्त दिवस जर टिकवायचं असेल तर याला ऊन द्यायचं 2 ते 3 दिवस. हे तयार झालेलं आहे आपलं लोणचं. आपल्याला जर जास्त दिवस टिकवायचं असेल तर ह्या फोडींच्या वरती तेल आलं पाहिजे, म्हणजे आपलं लोणचं खराब होणार नाही. आपलं हे आता मिक्स व्हेज लोणचं तयार झालेलं आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने करून पहा, खाऊन पहा, कसं झालं ते सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.